हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा चॅनलमध्ये तुमचं स्वागत. घेऊन आलोय तुमच्यासाठी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेली सिकंदर या फिल्मचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे मी ही फिल्म पूर्ण पाहू शकलो नाही. माझे पेशन्स संपले आणि तब्बल 2 तासानंतर मला ही फिल्म बंद करावी लागली. त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की माझा रिव्ह्यू कसा असणार आहे, काय असणार आहे. सो वेळ न वाया घालवता पटापट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कशी आहे ही फिल्म आणि का मी फक्त 2च तास ही फिल्म पाहू शकलो. चला पटापट सुरू करूया. सो फ्रेंड्स, ही फिल्म जेव्हा मी बघायला सुरुवात केली ना, तर मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हा होता की गजनी ही फिल्म ह्याच डायरेक्टरने नक्की डायरेक्ट केली होती का, किंवा ह्याच AR मुरुगदासनेच बनवली होती का. त्याचं एकमेव कारण म्हणजे ही फिल्म बघताना ह्या फिल्मला ना धड स्टोरी आहे, ना धड स्क्रीन प्ले आहे. काही सिक्वेन्सेस, ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत जिथे अतिशय टेक्निकली चांगली करायचा प्रयत्न केला इन टर्म्स ऑफ लुक अँड फील असं मी म्हणू शकतो. बट अदरवाईज ही फिल्म कम्प्लिटली बंडल फिल्म आहे. म्हणजे त्या फिल्ममध्ये ऍक्च्युली मी जेव्हापासून बघितलं ना तेव्हापासून एवढा डिसअपॉइंटेड आहे की मी हे का बघितलं. कारण तसा जेव्हापासून मी सलमान खानची एक था टायगर पाहिली तेव्हापासून ऑनेस्टली सांगतो मी त्याच्या फिल्मपासून दूर राहतो. आय डोंट वॉच हिज फिल्म्स. पण बिकॉज मी हे चॅनल सुरू केले आणि मला हा रिव्ह्यू करायचा होता, सो आय डिसाइडेड की मी ही फिल्म बघणार. बट ऍज आय सेड, आय एम सो सॉरी, मी ही फिल्म पूर्ण बेअर नाही करू शकलो. त्याच्यात असंख्य कारणं आहेत. काही कारणं तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे की तुम्ही बघायला हवं की कसं प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला ग्रांटेड घेतलं जातं आणि त्यांचा काहीही विचार न करता वाटेल ते आपल्याला स्क्रीनवर दाखवलं जातं. आणि जे ह्या फिल्ममध्ये लेफ्ट राईट सेंटर केलंय असं म्हणायला हरकत नाही. फिल्म मधली गाणी एवढ्या रॅन्डमली येतात की म्हणजे पूर्वीच्या काळात असं म्हणू शकतो तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा असं एडिट केलं करायची म्हणजे सुविधा नव्हती आणि पटकन मध्ये गाणं सुरू व्हायचं लाईक अ ब्रेक. मला वाटतं तेच विचार करून यांनीही कुठेही गाणं सुरू होतं, त्या गाण्याच्या आधी काही स्टोरी नाहीये, त्या गाण्याचा काही लिंक नाहीये, मध्येच भाईजान येतात, डान्स करायला लागतात. का करतात? देर इज नो लॉजिक टू इट. सेकंडली, एवढे सगळे सब प्लॉट्स आहेत की नक्की डायरेक्टरला कुठली स्टोरी सांगायची होती. राजकोटमध्ये राहणारा एक राजा साहेब आहे. फर्स्ट ऑफ ऑल कुठल्याही अँगलने तो राजा साहेब वाटत नाही. असा कुठला राजा असतो जो खिशात हात घालून असे डायलॉग म्हणतो मला माहित नाहीये. मला तर हसायलाच यायचं की काही सीन नंतर त्यांच्या त्या महालाबाहेर लोक जमायचे आणि ते का जमलेत, म्हणजे याने असं काय केलंय त्यांच्यासाठी. याचा म्हणजे डायरेक्टरने थोडा तरी बॅकग्राऊंड द्यायला हवं ना की का लोक ह्या माणसाला एवढं काय केलंय त्याने त्यांच्यासाठी की लोक असे सडनली काही झालं की त्याच्या घराबाहेर येतात. काही त्याला म्हणजे डिरेक्टर हॅज नॉट बॉदर्ड ओनली की लोकांना सांगायला हवं. बरं ते ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या जोडीला दिली आहे रश्मिका. बाबा रश्मिका त्याची बायको आहे, पण हा माणूस एवढा बिझी आहे की ती प्रेग्नेंट आहे ते सांगण्यासाठी त्याला रिच आउट करते, तो बिझी असतो. तिला आणखी काही सांगायचं असतं त्यासाठी तो बिझी असतो. पण तो काय करतो हे आपल्याला म्हणजे कळतच नाही की तो कशात बिझी आहे आणि बायको त्याची मेसेज करते तो ते बघत का नाही आणि त्याला उत्तर का देत नाही. आय एम सॉरी, मला खूप हसायला येतंय. बट येस की काय बाबा तू कुठे एवढा बिझी आहेस आणि जर तुझी घरात तुझी बायको आहे तर ती तुला मेसेज पाठवते, तिला तुझ्याशी कम्युनिकेट करते, तर तुला बोलायला वेळ का नाहीये. बरं ते जाऊ द्या. एक अतिशय इम्पॉर्टंट सिक्वेन्स आहे खाणीमध्ये जेव्हा एक तो बॉम्ब ब्लास्ट होतो आणि एकतर म्हणजे तिथेही खूप हसण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा बॉम्ब ब्लास्ट होतो तर हा पटकन रश्मिकाला मिठी मारतो, पण त्या खाणीत मध्ये जे काही खिळे किंवा नेल्स असतात ते तिच्या पोटात घुसतात. कुठून घुसतात आय हॅव नो क्लू, बट येस घुसतात. आणि पुढच्या सिक्वेन्सला ती सांगते की मला बोलायचंय, हे वेगवेगळ्या कारमध्ये असतात, मला बोलायचंय त्याच्याशी. तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं की त्या खाणीमध्ये कोण जो माणूस आहे त्याला घेऊन जाऊन कुठेतरी लपणं हे इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर शर्मन जोशी त्याला फोन करून सांगतो की हिला हॉस्पिटलाइज केलंय, तर तो म्हणतो की ठीक आहे मग तिची काळजी घ्या. अरे कुठला नवरा आहे. आणि मग ती मेल्यानंतर सॉरी मी इथे इट वुड बी लाईक अ स्पॉइलर, पण हे आपण ट्रेलरमध्ये कळलंच होतं की रश्मिकाची डेथ आहे. त्यानंतर तुला कुठून जाग येते आणि तू इतका म्हणजे असा सेंटी आणि मग काहीतरी तो विचित्रच अँगल आणलाय की तिने ऑर्गन
डोनेट केले 3 लोकांना आणि मग हा त्या 3 लोकांचा जीव वाचवायला जातो. अरे काय चाललंय? आता ना ह्या फिल्म मधल्या जरा ऍक्टर्सच्या परफॉर्मन्सेस बद्दल बोलूया. कारण मला वाटतं ह्या फिल्म मधल्या ऍक्टर्सने ना एक ठरवलंय की आपण एक कॉम्पिटिशन करायची, ठीक आहे, आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये कोण सगळ्यात वाईट परफॉर्म करेल हे बघायचंय. त्यामुळे काय ना, एकापेक्षा एक प्रत्येकाने तू वाईट करतो की मी वाईट करतो असाच एक त्यांनी पण घेतलाय आणि तशाच प्रकारे ऍक्टिंग केली आहे. ओके, विल स्टार्ट विथ रश्मिका फर्स्ट. बाबा मला हिला सांगायचं की तुला जर का हिंदी बोलता येत नसेल, ठीक आहे, जर खूपच प्रॉब्लेम असेल तर यू बेटर गेट युअर सेल्फ डब्ड इन द फिल्म, है ना. नाहीतर थोड्या दिवसांनी ना हा एक चर्चेचा विषय बनणार आहे आणि शील गेट क्रिटिसाइज्ड फॉर दिस. सुरुवातीचे काही फिल्म्स आहे, पीपल आर अप्रिशिएटिंग इट, बट जर का अशा प्रकारच्या फिल्म्स असतील ना तर देन शील गेट हायलाइटेड. आणि हेच होतं, है ना. तिचा एकतर खूप धावपळ करत असताना केलेली फिल्म आहे हे आपल्याला काही इंटरव्ह्यूज मधनं कळलं आणि ते फिल्म मध्येही दिसतंय की तिची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, केमिस्ट्री झिरो आहे. डायलॉग बोलल्यानंतर तो एक साऊथ इंडियन ऍक्सेंट कुठून तरी म्हणजे तो येतोच, थोडा थोडा त्याच्या बोलण्यातनं तो कळतोच, ठीक आहे. त्यामुळे जस्ट बिकॉज बॉलिवूडच्या ग्लॅमरमध्ये आपल्याला फिल्म मिळतायत, मग सलमान खान बरोबर मिळते, शाहरुख खान बरोबर मिळते का, आय थिंक शी शुड रिली थिंक अबाउट इट की अशा फिल्म्स पुढे जाऊन करायच्यात का. ओके. त्यानंतर शर्मन जोशी. शर्मन जोशीचा रोल काय आहे, तो कुठून आलाय, तो सलमान खानचा कोण आहे आणि तो का अशा ह्या टोन मध्ये का बोलतोय, काय झालंय त्याला, अरे हे तरी सांगा. म्हणजे हे नाही सांगितलं, तो काय का विचित्र टोन त्याने पकडलाय. सिरियसली. लेट्स कम टू विलन सत्यराज. हाच आहे का तो ज्याने बाहुबलीमध्ये कटप्पा केलाय, काय म्हणजे अरे तो विलन आहे का नक्की. म्हणजे तो वाटतही नाही कुठल्या अँगलने विलन. म्हणजे सिरियसली सलमान खान सेंट्रिक फिल्म आहे, आय अंडरस्टँड, पण अरे स्टोरी लेवलला किंवा कॅरेक्टर लेवलला तरी रिस्पेक्ट ठेवायला हवा ना. कुठल्याही अँगलने तो विलन वाटत नाही. प्रतीक बब्बर, काहीही त्याचं काम नाहीये. आय डोंट नो वाय ही इज देअर, ठीक आहे. तर त्यामुळे ह्या फिल्ममध्ये काय आहे ना, जसं मी म्हटलं कॉम्पिटिशन आहे एकापेक्षा एक आणि कॉम्पिटिशनचे विनर आहेत सलमान भाई, है ना. सलमान भाईंनी ठरवलं होतं की आपण एवढ्या स्लो स्पेसने डायलॉग बोलू की फिल्मची लेंथ 2.5-3 तास झाली पाहिजे, कारण आपल्याकडे तेवढं मटेरियल नाहीये जास्त शूट केलेलं, मी स्लो बोलतो, है ना. म्हणजे फिल्मची लेंथ वाढेल, आपल्याला ऑडियन्सला जास्त वेळ मूर्ख बनवता येईल. तेच सलमान भाईने याच्यात केलंय. ऍक्शन सिक्वेन्सेस मध्ये खरंच तुम्ही जर काही सिक्वेन्सेस पाहिल्यानंतर भाई जस्ट लोकांना असा टच करतो आणि तो माणूस कुठे जाऊन पडतो आणि इट इज ऑल टेक्निकल. हे ऑडियन्सला आता कळून चुकलंय. हे का म्हणजे ह्या लोकांना कळत नाहीये का की हे म्हणजे फिल्म म्हणा किंवा OTT हे माध्यम किती इव्हॉल्व्ह झालंय, लोकांसमोर काय मटेरियल आहे का. मला खरंच हा प्रश्न पडला फ्रेंड्स, आणि तुमचं याच्यावर काय मत आहे ना नक्की मला कॉमेंट करून सांगा. की मला खरंच असं वाटलं की दे आर फार अवे फ्रॉम द रियालिटी, की ऑडियन्सकडे आता किती ऍक्सेस आहे, ते कुठल्या टाईपचं कॉन्टेंट बघतायत. त्यांना असं वाटतं की हे चालत होतं, सलमान भाई आहेत त्यांच्या फेस व्हॅल्यूवर आपण हे चालू, पण तसं नाहीये. टाइम हॅज चेंज, थिंग्स हॅव चेंज्ड. लोकांकडे अनेक प्रकारचा चांगला कॉन्टेंट आहे जो लोक बघतायत. ऑडियन्स हा अतिशय हुशार झालेला आहे, पण अशा परिस्थितीत अशा प्रकारची फिल्म करण्याचं डेअर करणं, ज्या फिल्मला ना हेड आहे ना टेल आहे, इतके सब प्लॉट्स आहेत ना म्हणजे सांगायची सोय नाही. हे 3 ऑर्गन डोनेट करणारे आणि ब्ला ब्ला. आपण स्टोरीवर पुढे येऊया, पण भाईच्या परफॉर्मन्सेस बद्दल आपण बोलत होतो. ऍक्शन सिक्वेन्सेस मध्ये मला खूप हसायला आलं. तुम्हाला काय वाटलं कॉमेंट करून सांगा. भाईचे ऍक्शन सिक्वेन्सेस ऍब्सोल्युटली नॉनसेन्स, काय त्याचा सेन्स नाहीये. तो ओव्हरऑल भाईने आपलाच तो एक म्हणजे भाईचा ऑलरेडी आहे ना की कुठल्याच कॅरेक्टरमध्ये मी जाणार नाही, मी फक्त सलमान खान प्ले करणार. राजा असो, विलन असो, नाहीतर आणखी कुठलंही कॅरेक्टर असो. उद्या त्यांना कुठला बायोपिकही करायला दिलं तरी ते सलमान खानच करतील, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच मला वाटतं आतापर्यंत कोणी ऍटलिस्ट ती हिंमत केली नाही की बायोपिक करायला दिला, आणि देऊही नाही, ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट द परफॉर्मन्सेस, ऍक्टर परफॉर्मन्सेस या फिल्ममध्ये जे आहेत, ठीक आहे. सो कम्प्लिटली नॉनसेन्स. आता मी तुम्हाला या फिल्म मधल्या काही
कॉमेडी हास्यास्पद गोष्टी सांगणार आहे. फिल्ममध्ये कॉमेडी 0 आहे, बट काही सिक्वेन्सेस बघून तुम्हाला नक्की हसायला येईल. ओके, एका सिक्वेन्समध्ये सलमान भाई जातात आणि त्या धारावीच्या आजूबाजूची जागा त्यांना घ्यायची असते विकत, आणि तो जो मालक असतो ज्याच्या अंडर ही जागा आहे त्याला सलमान भाई सांगतात की जर का तू मला ही जागा दिली नाहीस तर मी काय करू शकतो. ठीक आहे, तिथे एक बॉम्ब स्फोटचा सिक्वेन्स आहे. तुम्ही त्याचा स्पेशल इफेक्ट बघा, तो जो VFX केला की म्हणजे ग्राफिक्स केलेत तुम्ही बघा, कार्टून मध्ये दाखवतात ना लिटरली त्या प्रकारचा तो सिक्वेन्स आहे. त्यानंतर खाणीत जेव्हा बॉम्ब ब्लास्ट होतो तोही सिक्वेन्स बघा. तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तुम्हाला कळेल की किती म्हणजे ना मॅच्युरिटीज नाहीये हे करण्यामध्ये. का AR मुरुगदास होता तिथे सेटवर की नव्हता, की त्याचे असिस्टंट होते मला माहित नाहीये, बट हा एक सिक्वेन्स झाला. ठीक आहे, त्यानंतर भाई जेव्हा मुंबईत येतात, ठीक आहे, तर भाईंना असं वाटतं की जो पॉलिटिशियन आहे, जो विलन आहे, त्याला कळलं नाही पाहिजे की मी इथे आलोय. ठीक आहे, नाहीतर तो त्या 3 ज्यांना ऑर्गन डोनेट केलेत रश्मिकाने त्यांच्या मागे लागेल. अरे तू त्याच्या मुलाला मारलंयस, तो ते सोडून तू ह्या ऑर्गन डोनेट करणाऱ्या लोकांच्या मागे का लागेल. आणि याच्यामध्ये काहीतरी लॉजिक तुम्हाला वाटतंय का मला सांगा, की ज्या 3 लोकांना रश्मिकाने ऑर्गन डोनेट केलेत हा त्यांचा जीव वाचवायला का निघालाय. जेव्हा तुझ्याकडे म्हणजे तुझी वाईफ होती, शी वॉज ट्राईंग टू रीच आउट टू यू, तुझ्याकडे वेळ नव्हता. बरं तू कुठे बिझी आहेस हे तर डायरेक्टरने एस्टॅब्लिश करायचं म्हणजे कष्टच नाही घेतलेत. ओके, हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे की तो राजकोट मधला एक राजा आहे, राजा साहेब आहे, आणि काय म्हणतात लोक जीवापाड प्रेम करतात. काहीही झालं की लोक त्या महालाच्या बाहेर गर्दी करतात. अरे पण काय केलंय त्यांच्यासाठी याचा थोडासा तरी म्हणजे बॅकग्राऊंड तरी द्या, की का एवढे लोकांना काय केलंय भाईने ज्यासाठी लोक एवढे त्याच्या मागे उभे आहेत. नो, वी डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी बॅकग्राऊंड ऑन दॅट. ठीक आहे, त्यानंतर हे जे त्याचे जे बॉडीगार्ड आहेत, ओके, त्यांचं काम काय आहे तुम्ही फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला कळतंय का मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे अनेक अशा मुवमेंट आहेत ना जिथे आपल्याला हसायला येतं. तो तिथे त्या ऑर्गन डोनर्सना हेल्प करायला म्हणून येतो, तिथून तो दुसरा प्लॉट सुरू होतो. मग तो त्या पॉलिटिशियनच्या मुलाला मारल्याचा आणि तो वेगळाच एक ट्रॅक सुरू होतो. मध्येच मग तो त्या काजल अग्रवालच्या घरीच काय जायला लागतो आणि तिथे एक वेगळंच काहीतरी प्रकरण सुरू होतं. त्यामुळे बॉस हे ना बेअर करणं मला जमलं नाही आणि मी 2 तासानंतर लिटरली हात जोडले की बाबा मी नाही बघू शकत. मी ही अर्धी फिल्म पाहून जेवढी मला जमली ना तेवढीच बघणार आहे आणि तेवढाच रिव्ह्यू करणार आहे. ठीक आहे, मला 100% गॅरंटी आहे की मी बिलकुल असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिस केलं नसेल त्या शेवटच्या अर्ध्या तासात. मिस केलंय का मला नक्की सांगा. थोडीशी माझी जी डोकेदुखी आहे ती मी वाचवली आणि आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी फेअर डिसिजन. त्यामुळे ह्या फिल्मला डिझास्टर हे नावही कमी आहे अशा प्रकारची ही फिल्म झालेली आहे फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, मी आता एक गोष्ट ना डेफिनेटली ठरवले की बाबा मी सलमान खानचे पिक्चर पाहणार नाही. त्यामुळे नो मोर रिव्ह्यूज अबाउट सलमान खान फिल्म्स. मी ऑलरेडी एकदा धसका घेतला होता, त्यानंतर मी खूप जास्त ट्रस्ट मी आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट, मी खूप जास्त हिंमत करून ही फिल्म पाहायचं ठरवलं आणि हा जो एक्सपिरियन्स आलाय ना, माझी आता हिंमत नाही की सलमान खानच्या फिल्म्स परत पाहायच्या आणि त्याचा रिव्ह्यू करायचा. मला वाटतं द बेस्ट थिंग, एक अतिशय नोबल कॉज जो सलमान खान आताच्या घडीला करू शकतोय. बाबा प्लीज स्टॉप डुईंग फिल्म्स. ओके, आराम कर. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आणि बिग बॉसचं सुरू आहे, तू आराम कर. नो नीड टू टॉर्चर ऑडियन्स लाईक दिस. दे डोंट डिझर्व इट. त्यामुळे एक नम्र विनंती भाईला, भाई स्टॉप इट. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म सिकंदर. तुम्हाला जर का तुमची डोकेदुखी वाढवायची हौस असेल तर बिंदास जाऊन ही फिल्म पहा, मी तुम्हाला थांबवणार नाही. मी या फिल्मला देतोय 0 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर बिलकुल लाईक करा, अनेक लोकांबरोबर शेअर करा, त्यांना वाचवा ही फिल्म पाहण्यापासून, आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.